नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। संजय गांधी व श्रावणबाळ योजनेअंतर्गत जे काही 1500 रुपये अर्थसहाय्य म्हणून दिले जाते त्यामध्ये आता 2500 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। म्हणजेच तुम्हाला आता 1500 रुपये ऐवजी 2500 रुपये इतके अर्थसहाय्य जे आहे ते दिले जाणार आहे। आणि याविषयी शासनाकडून एक GR सुद्धा काढण्यात आला आहे। तर काय आहे त्या GR मध्ये व हे लाभ कोणत्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओवर संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबतचे हे GR आहे। जर यामध्ये आपण पाहिलो तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, ही जे अर्थसहाय्य 2500 रुपयापर्यंत वाढवण्यात आले आहे ते फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे, इतर लाभार्थ्यांसाठी नाही। जे काही दिव्यांग लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेत असतील त्यांना आता 1500 ऐवजी 2500 रुपये इतके अर्थसहाय्य जे आहे ते दिले जाणार आहे। पुढे जर आपण पाहिलो तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य ₹1500 वरून दरमहा ₹2500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। विशेष अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल। सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जे अनुदान वाढवण्यात आले आहे ते फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे, इतर लाभार्थ्यांसाठी नाही। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल। म्हणजेच मित्रांनो, लवकरच हे जे अर्थसहाय्य आहे ते सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल। आता हे कधीपासून दिले जाणार आहे तर त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। तर सदरची वाढ ही ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। म्हणजेच हे जे अनुदान आहे ते सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून देण्यात येईल। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल।